खानाबंदी झाली अशा प्रकारचा आरोप मी केलेला होता आणि या आरोपानंतर भारतीय जनता पार्टी आणि सरकारमधील काही लोकांनी याचे पुरावे द्या अशा प्रकारची मागणी केली होती। मी आज हे पुरावे आपल्या माध्यमातून समोर आणणार आहे। त्यावेळेस मी 5च तक्रारीविषयी बोललो होतो, आता माझ्याकडे 6वी सुद्धा तक्रार आहे। दिनांक 2/1/2006 10/1/2026 10/1/2026 20/2/2026 20/2/2026 20/2/2026 असे 6 FIR कलम 0005 0039 0127 0128 0129 0130 निर्मल नगर पोलीस स्टेशन इथे गुन्हे दाखल झालेले आहेत। तक्रारकर्ता एक आहे संजय वाघमारे, अधीक्षक अभियंता। दुसरा आहे रमेश सटुजी राठोड, कार्यकारी अभियंता। तिसरा अर्जुन दारूसिंग पटवाळे, आर्थिक गुन्हे विभाग, पोलीस निरीक्षक। रायसिंग मारुती पाटील, पोलीस निरीक्षक। संतोष संपत तोरे, आर्थिक गुन्हे विभाग, पोलीस निरीक्षक आणि मिलिंद सुभाष बोरसे, आर्थिक गुन्हे विभाग। तक्रारी यांच्या नावावर आहे, तेही मी समोर आणलेले आहे। त्या कंपनीचे नाव पण समोर आणलेले आहे। पहिली कंपनी आहे जी 2/1/2026 FIR आहे, ते प्रभू श्याम सुंदर अग्रवाल यांची कंपनी, राहणार गुवाहाटी, आसाम। दुसरी कंपनी आहे हितेश नाथालाल राविया, हिरेश कुमार लावजी भाई कनानी, राहुल पनाळे, भावेश पटेल, हे आहेत गुजरात। तिसरा आहे मिसेस इंटेग्रेशन इंडक्शन लिमिटेड, मिसेस IIPL 3 हिंगोली प्रायव्हेट लिमिटेड, मेसर्स IIPL 4 परभणी प्रायव्हेट लिमिटेड, रंजन कुमार दासगुप्ता, शीतल मेहता, मधु सोमानी, राहुल पनाळे। चौथी कंप्लेंट आहे ओनेक्स रिन्युएबल लिमिटेड, ओनेक्स IPC प्रायव्हेट लिमिटेड, दिवेश M सावलिया, याचे बरेच डिटेल्स आहेत। त्याच्यानंतर 5वी कंप्लेंट आहे पद्मनाभन सुरेश बाबू, मोहन कुमार नायर, कश्यप पटेल, राहुल पनाळे। दुसरी पण अशाच पद्धतीनं पद्मनाभन सुरेश बाबू, दिवेश कुमार सावलिया, पियुष सावलिया, राहुल पनाळे। आता या सगळ्या FIR माझ्याकडे आहेत। याच्यात आश्चर्याची बाब, खरं तर या विभागाने तक्रार दाखल केली पाहिजे, परंतु दुर्दैवाने आर्थिक गुन्हे विभाग जो मुंबईचा आहे यांना या संदर्भात तक्रार करावी लागलेली आहे। कारण या खात्याच्या अधिकाऱ्यांनी एक साधा अर्ज दिलेला होता, तक्रार दाखल करा म्हटल्यावर यांनी कोणती तक्रार दाखल केली नाही। पोलिसांनी तपास करून हा गुन्हा दाखल केलेला आहे आणि या तक्रारीतच असं म्हटलेलं आहे की आम्ही वारंवार सूचना देऊनही अशा पद्धतीनं या तक्रारी दाखल केलेल्या नव्हत्या। आता याच्यातले गुन्हा घडला जो पहिला आहे 4/9/2024 ते 31/12/2025। दुसरा तसाच आहे 25/1/24 ते 1/1/26। तिसरा पण तसाच आहे 19/2/2026 पर्यंतचा आहे। चौथा पण 25/1/2024 19/2/2026। पाचवा पण तसा आणि 6वा पण तसा सेम, म्हणजे 24 पूर्ण 25 पूर्ण 2 वर्ष गेल्यानंतर सरकारला या विभागाला जाग आलेली आहे। ही जाग याच्यामुळे आली की हे टेंडर झाले होते 2024च्या सुरुवातीला, यांनी काही बँक गॅरंटी दिली होती आणि ज्यावेळेस सरकारने जागा दिली 6 महिन्यामध्ये अशा पद्धतीनं काम सुरू व्हावं, अशा पद्धतीनं ॲग्रीमेंट झालं। 6 महिन्यानंतर काम सुरू झालं नाही, त्यावेळेस सरकारच्या लोकांनी तपास सुरू केला। त्या बँक गॅरंट्या त्या फोरफिट करण्यासाठी मेल केला, तर त्यावेळेस तो मेल ॲड्रेस सुद्धा फेक होता। बँकांनी स्पष्ट सांगितलं की हे आमचं नाही, आमच्याकडे अशा पद्धतीनं कोणत्याही प्रकारे बँक गॅरंटी आमच्याकडून घेतलेली नाही।
थोडक्यात पूर्णपणे सरकारला चुना लावण्याचं काम केलेलं या कंपन्यांनी. आता या कंपन्यांनीच केलं असं म्हणता येईल तर मला असं वाटतं प्रशासनातल्या अधिकाऱ्याच्या पाठिंब्याशिवाय या गोष्टी होऊ शकत नाही. म्हणून राहुल पन्हाळे नावाचा एक अधिकारी याच्यात कॉमन सगळीकडे याच्यावर तक्रार गुन्हा दाखल झाला, परंतु राहुल पन्हाळे शिवाय अन्य लोकांना सुद्धा वाचवण्याचा प्रयत्न हे अधिकारी करतायत. आणि म्हणून हा 10,000 कोटी रुपयाचा स्कॅम आहे. याच्यातल्या बँक गॅरंट्या ह्या 300-400 कोटी रुपयाच्या असतील, परंतु हा स्कॅम मोठा आहे. याच्यामध्ये 318, 336, 2, 336, 3, 338, 339, 340, 2, 341, 1, 341, 2, 342, 2 मी फक्त एकाच गुन्ह्याचं वाचलं. बाकीच्या सगळ्या गुन्ह्यात वेगवेगळे कलम याच्यामध्ये दाखल आहेत. आपल्याला जे दिलं ते अतिशय त्रोटक फॉर्मॅट दिलेलं आहे मी, कारण याच्यातलं फार डिटेल्स फार मोठं आहे. आणि म्हणून सरकार अशा पद्धतीनं या कामामध्ये मोठा भ्रष्टाचार करते. आणि मला असं वाटतं राजकीय लोकांच्या किंवा सरकारमधील मंत्र्यांच्या पाठिंब्याशिवाय या गोष्टी होऊ शकत नाही. म्हणून या सगळ्या ह्याच्यात मी तर अशी मागणी करणार, आता पत्र लिहून माननीय मुख्यमंत्र्यांना की असे जेवढे प्रकल्प आहे याच्या बँक गॅरंटी चेक करा, याच्यातले अधिकारी कोण होते ते चेक करा आणि संपूर्ण यंत्रणेला या संदर्भात योग्य चौकशी करून कारवाई करा, अशा प्रकारची माझी मागणी राहणार. याच्यात मी जस्ट ट्विट केलं, भूमिका मांडली आपल्यावर, त्याच्यात आतापर्यंत 4 अधिकाऱ्यांना सस्पेंड सुद्धा झालेले आहेत, हे मी आपल्या माहितीस्तव सांगतो. घोटाळा कसा केला, काय केलं म्हणजे त्यांनी? मोठा विषय आहे याच्यामध्ये लिहिलेलं प्रत्येकाचं. याच्यात आता घोटाळा असा आहे की ही बँक गॅरंटी बोगस आहे, अधिकाऱ्यांना माहिती आहे. आता बँक गॅरंट्या छोट्या नाही आहे, कोणाच्या 99 कोटीच्या आहे, कोणाच्या 49 कोटीच्या आहे, कोणाच्या 48 कोटीच्या आहे. आता या सगळ्या अमाऊंट आणि या गॅरंटी याच्यासाठी असतं की काम पूर्ण केलं नाही तर गव्हर्नमेंट ते फोरफिट करतं. कामाला सुरुवात केली नाही, उशीर झाला तर गव्हर्नमेंट हे फोरफिट करत असतं. याचा सगळा फायदा या कंपन्यांनी उचलला. जागा स्वतःच्या नावावर करून घेतली, सगळ्या गोष्टी स्वतःच्या नावावर केल्या. मी तर म्हणेल काही फायनान्स सुद्धा उचलला असेल इकडून तिकडून टेंडरच्या आधारावर, आणि सरकारला चुना लावला ना, कामच केलं नाही यांनी. मग अधिकारी झोपलेले होते का, हा माझा प्रश्न आहे. म्हणून याच्यात फक्त एक राहुल पन्हाळे नावाच्या अधिकाऱ्यावर FIR आहे. माझं अजून मी रीतसर पत्र लिहिलं नाही, परंतु पूर्ण अभ्यास मी याच्यातले अभ्यासक एक्सपर्ट बोलवलेले आहे. त्यांच्या माध्यमातून मी व्यवस्थित ड्राफ्ट करून माननीय मुख्यमंत्र्यांना निवेदन देईल. आर्थिक गुन्हे शाखा मुंबई यांना पुन्हा एकदा मी पत्र देईल. आणि मला असं वाटतं हा भ्रष्टाचाराला सरकारच्या पाठिंब्याशिवाय हा भ्रष्टाचार झालेला नाही. ची अमाऊंट किती असेल? 10,000 कोटी. आपण 10,000 कोटी सांगतात, ही कशाच्या आधारे सांगतात? आहेच नाही, रेकॉर्डवर नाही, दादाही सांगा फक्त की फसवणूक शासनाची 10,000 कोटी बुडाली का, किंवा नेमकं काय झालं? हे पहा, एखादं टेंडर आहे, टेंडर त्यांनी घेतल्यानंतर त्याला काही इन्फ्रास्ट्रक्चर सरकार उपलब्ध करून देतं. जागा असेल, मग लाईट असेल, पाणी असेल, ह्या सगळ्या त्यांनी घेऊन टाकलं. परंतु काम सुरू बिलकुल केलेलं नाही. आणि मग ज्यावेळेस सरकारला असं वाटलं काही लोकांना की काम का सुरू झालं नाही, मग यांची बँक यांना विनंत्या केल्या, यांनी काम सुरू केलं नाही, मग यांच्या बँक गॅरंट्या तपासल्या तर त्याच लक्षात आलं की या बँक गॅरंट्याच बोगस होत्या, मेल ॲड्रेस चुकीचे होते. हे सगळं याच्यामध्ये लिहिलेलं आहे. मला असं वाटतं याचा फार मोठा अभ्यासाचा विषय हा. एखादा पेपर वर्तमानपत्राने याच्या सिरीज चालवावी एक आठवड्याभर, अशा एवढे पेपर्स याच्यामध्ये आहे. आणि म्हणून ही मोठी फसवणूक झालेली आहे ना सरकारची, भ्रष्टाचारच झालाय. असं कसं होऊ शकतं? तुम्ही सगळ्या गोष्टी सरकार फॅसिलिटी देतंय आणि कामच होत नाही, तर याचा अर्थ सरकारला लुटलेलं आहे या कंपन्यांनी. दादा, मला असं माहिती आहे की ह्या अशा कंपन्या ज्यावेळेस सौर ऊर्जा प्रकल्प यांना मंजूर होतो आणि कॉन्ट्रॅक्ट दिला जातो एखाद्या गावामध्ये, तर यांना जी जमीन जी घेतली, ती शेतकऱ्याकडून जमीन घेतात ते 30 वर्षाच्या करारासाठी, आणि 50,000 रुपये 30,000 रुपये वर्षाला ते प्रति एकर देतात. ही जमीन समजा कॉन्ट्रॅक्ट होतो शेतकरी आणि कंपनी,
यांनी जर समजा 6 महिन्यात समजा सलग 6 महिने जर कंपनीने शेतकऱ्याला त्यांचं पैसे पेमेंट दिलं नाही तर ती कॉन्ट्रॅक्ट शेतकऱ्याचा रद्द होतो आणि शेतकरी त्याची जमीन शेतकऱ्याला मिळून जाते. तर याच्यामध्ये जमीन शासनाने गायरान जमीन त्यांना दिली का आणि ती त्यांनी त्या जमिनीची विक्री केली किंवा ती जमीन तारण ठेवून काही व्यवहार केला का? तेच म्हणणं आहे. या ज्या शेतकऱ्यांकडून जमीन घेण्याचे प्रकार हे छोटे छोटे लक्षात घ्या. आता आपल्याकडं धोंदलगावला एक प्रकल्प आहे. नांदेडमध्ये 3000 एकर जमीन मेगा इंजिनिअरिंग कंपनी दिली. कोणी दिली? सरकारने दिली. आपल्या इथे मला वाटतं फुलंब्री तालुक्यात एक आहे, धोंदलगावला एक आहे. माझ्या गावात आहे. कोणत्या गावात? माझ्या गावात कोणती पिंपळगाव आहे. बरोबर आहे. तर ह्या सगळ्या जमिनी काही कोणी एकटा शेतकरी देऊ शकत नाही. त्या सरकारच्या जमिनी असतात. आता या कंपनीला त्या देऊन टाकल्या सरकारने. मग त्यांना जे जे इन्फ्रास्ट्रक्चर लागतं ते देऊन टाकलं. आता मला नाही का मग मी जर काही इन्व्हेस्टमेंट त्याच्यात 6 महिन्यामध्ये आर्थिकदृष्ट्या सगळं उभं करणं कंपनीचं काम असतं. समजा सौर ऊर्जेचे पॅनल्स असतील, त्याच्यावरून सप्लाय असेल, जे काय असेल ते काम. आता मला त्यातलं टेक्निकल नॉलेज कमी आहे, पण मग ही सरकारची फसवणूक नाही का? मग शेतकरी एखादा एकर घेतो 50,000 रुपये, हा भाव ह्या वेगळा आहे. एखाद्या गावासाठी स्वतंत्र बनवलं जातं, परंतु पूर्ण महाराष्ट्रासाठी, मराठवाड्यासाठी, विदर्भासाठी, कोकणासाठी ज्यावेळेस अशा पद्धतीने योजना केल्या त्या सरकार जमीन देतं ना. सरकार जमीन देऊन सरकार त्यांना सांगतं की बाबा तुम्ही या ठिकाणी असं असं इन्फ्रास्ट्रक्चर उभा करायचं ते तुम्ही करा. मग ते जमीन ताब्यात घेतं, त्याचा खर्च करणं काम त्या कंपन्याचं असतं. मग सरकार त्यांना वेगळ्या पद्धतीनं महसुलाच्या माध्यमातून पैसा रिफंड करतं. आणि ते न करता सगळं करून टाकलेलं आहे. याच्यात लिहिलेलं आहे टोटल. साधारण या निविदा किती निघाल्या? साधारण या निविदा किती काढल्या असं जर पाहिलं सरकार माझ्याकडे आता मुंबईचं झालंय, प्रत्येक जिल्ह्याच्या चौकाती असतात महाराष्ट्राच्या असे काही प्रकार नव्हते आधी या निविदा. मला असं वाटतं याच्यामुळं बाकीच्या सगळ्या गोष्टींची चौकशी आपोआप सरकारला करावी लागेल. सरकार महाराष्ट्रात, देशात महाराष्ट्र सगळ्यात पुढे आहे म्हणतं, हे निश्चित अभिमानाची गोष्ट आहे. सौर ऊर्जेचा फायदा शेतकऱ्यांना होतो, जनतेला होतो. त्याच्यात आता आणखी काही इश्यू निर्माण झाले नाही, त्याचा तो स्वतंत्र भाग आहे. परंतु